समाजसेवक म्हटलं तर एक नाव पुढे येते, ते म्हणजे बंडू केनी यांचे। बंडू केनी हे गेल्या अनेक वर्षापासून समाजसेवक म्हणून कार्य करत आहेत। त्यांनी शिवसेना पक्ष गेली अनेक वर्ष काम केले, परंतु काही कारणास्तव त्यांना शिवसेना पक्ष सोडून त्यांनी नवी मुंबईचे शिल्पकार असणारे तसेच महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री आमदार गणेश नाईक यांची साथ धरावी लागली। नवी मुंबईत वनमंत्री गणेश नाईक यांची गेल्या अनेक वर्षापासून एक हाती सत्ता असल्याने त्यांना भाजपच्या तिकिटावर 2026 ची नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढवण्याची संधी बंडू केनी यांच्या पत्नी राजश्री केनी यांना देण्यात आली, परंतु या निवडणुकीत अवघ्या काही मतांनी त्यांना पराभव स्वीकारावा लागला। आपल्या लाख मोलाचा पोशिंदा निवडणुकीत हरला हे समजताच वनमंत्री गणेश नाईक यांनी कोणताही विचार न करता आपल्या लाडक्या समाजसेवकाला सर्वानुमते स्वीकृत नगरसेवक करवण्याचे ठरवले आणि महानगरपालिकेच्या पहिल्याच महासभेत त्यांना अधिकृत अशी स्वीकृत नगरसेवक पदी विराजमान केले। बंडू केनी यांच्या स्वीकृत नगरसेवक बनण्याने त्यांच्या चाहत्यांनी एकच जल्लोष करत संपूर्ण ऐरोली नगरात त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढली। यावेळी असंख्य ठिकाणी त्यांचे औक्षण करून सन्मानित करण्यात आले। तसेच त्यांना आजी माजी नगरसेवकांनी कार्यकर्त्यांनी भेट घेत त्यांना भावी वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या। ज्यांना कळायचं त्याला ते कळालं, ज्याला बोलायचं होतं ते बोलून गेले, परंतु बंडू केनींचं पहिल्याच महासभेमध्ये नाव घेण्या इतपत बंडू केनींचं कार्य हे मोठं आहे। आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी आमच्या या ऐरोली विभागाचे प्रभाग क्रमांक 5 मधले माझे सहकारी बंडू केनी यांची स्वीकृत नगरसेवक पदी निवड झाली। खऱ्या अर्थाने आपल्याला माहित आहे या ठिकाणी आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या, आदरणीय संजीवजी नाईक साहेबांच्या आणि आदरणीय संदीपजी नाईक साहेबांच्या, त्याचबरोबर आपल्या भाजप भारतीय जनता पार्टीचे गट नेते आमचे युवा नेते सागरजी नाईक साहेब यांच्या आशीर्वादाने खऱ्या अर्थाने या ठिकाणी बंडूदादा केनी यांना शुभेच्छा देण्याकरता मी आज आलो आहे। परंतु या ठिकाणी खऱ्या अर्थाने आदरणीय गणेशजी नाईक साहेब, सर्व संदीपजी नाईक साहेब, सागरजी नाईक साहेब त्यांना शुभेच्छा देण्यासाठी येणार होते, परंतु माझ्या दादांनी मला दूरध्वनीच्या माध्यमातून सांगितले की बंडू केनी यांना आपण शुभेच्छा द्याव्या आणि आमच्या वतीने द्याव्या। खऱ्या अर्थाने गेल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये 3 नगरसेवकांना यश मिळालं, परंतु एका बंडूदादा केनी यांच्या पत्नी सौभाग्यवती राजश्री केनी यांचा निसटता अपयश ते आपल्याला पाहायला मिळालं। परंतु आम्ही त्या दिवसापासून एक मनामध्ये खंत ठेवून होतो की बंडू केनी यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये सभागृहामध्ये लोकांच्या जनहिताच्या सेवेसाठी घेऊन जाणं गरजेचं आहे आणि त्या दिवसापासून आम्ही आज खऱ्या अर्थाने आजचा हा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय। बंडू केनी यांच्या हातून प्रभाग क्रमांक 5 मध्ये ऐरोलीमध्ये समाजसेवा व्हावी ही गणराय चरणी प्रार्थना करतो। आम्ही 4ही नगरसेवक आदरणीय गणेशजी नाईक साहेबांचे प्रामुख्याने कार्यकर्ते म्हणून काम करत असताना सर्वसामान्य जनतेची असणारी नाळ, सर्वसामान्य जनतेचं असणारं काम या ठिकाणी खऱ्या अर्थाने नाईक साहेबांनी आम्हाला दिलेल्या संधीचं सोनं करण्याकरता या ठिकाणी खऱ्या अर्थाने सर्व नागरिकांची आम्ही या ठिकाणी प्रश्न सोडवण्याची खऱ्या अर्थाने आम्ही कटिबद्ध आहोत असं देखील या निवेदन सांगू इच्छितो। नक्कीच साहेबांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला, पूर्ण साहेबांचं बोलत पूर्ण नाईक परिवाराने जो माझ्यावर विश्वास दाखवला, त्या नेतृत्वाला मी कधी तडा न जाता मी माझ्या कामाने उत्तर देईन। आणि आपण जसं गणेश नाईक साहेबांचा आपण नवी मुंबईला बोलतो, नवी मुंबईचा शिल्पकार, ते शिल्पकार असून या नवी मुंबईचे पालक करता धरता पण आहेत आणि यापुढे या माझ्या ऐरोली विभागात कसं बीजेपी आणि नाईक परिवाराचं नेतृत्व कसं चांगलं लोकांपर्यंत पोहोचवता येईल ते मी
पोहोचवायला कटिबद्ध राहीन. नक्कीच मी मागील 4-5 वर्ष झालं शिवसेनेचं काम करत होतो, पण तिथे आपल्याला कुठेतरी न्याय न देता कुठेतरी आपली घुसमट करण्यात आलेली होती. पण त्याबद्दल मी आता काय बोलणार नाही. मी आता नव्याने माझी सुरुवात केलेली आहे. माझा पक्ष आता भारतीय जनता पक्ष आणि मी पूर्ण नाईक परिवारासोबत आता काम करण्याची इच्छा प्रकट केली आहे आणि वेळोवेळी मी हे सिद्ध करून दाखवलं आता 1-1.5 महिन्यातच की मी बीजेपी आणि नाईक परिवारासोबत कसं काम करतोय. या विजयाचं श्रेय मी कोणाला नाही, फक्त नाईक परिवार आणि बीजेपी पार्टीला देणार.